वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 30 मार्चचा जबरदस्त भाग. आता ऊर्जाच्या शब्दांनी पद्मा दुखावली गेलेली असते आणि त्याबद्दल तिला तिच्या चुकीची जाणीव होते. ऊर्जा स्वतःला त्रास करून घेत असतानाच पूर्वाकडून तिला लाख मोलाचा सल्ला मिळतो. ऊर्जाला एक नवा मार्ग मिळतो, पण त्यापूर्वीच पाताळयंत्री दिव्या पद्माचं ब्रेन वॉश करते. तिला केस मागे घेण्यासाठी प्रवृत्त करते, तिला घाबरवून टाकते. त्यातच शौर्य महत्त्वाचा पुरावा घेऊन ऊर्जाच्या भेटीला येतो, पण ऊर्जा त्याचं काहीच ऐकून घेत नाही. तरीही शौर्य आता ऊर्जाला निर्दोष सिद्ध करणारच आहे. त्यात आता दिव्याने जे वादळ पसरवलंय, पद्माला केस मागे घेण्यासाठी प्रवृत्त केलंय. ऊर्जा तिची समजूत घालेल तरी कशी? आणि दिव्याने जी मोठी जबाबदारी पार पाडली आहे त्यासाठी आता हर्षवर्धनने चक्क तिचं कौतुक केलंय. आता पद्मा दिव्याला मूर्खात काढून ऊर्जाचं म्हणणं ऐकून खरोखर ती केस लढेल का? बघूयात ना. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. ऊर्जा खूपच अस्वस्थ बसलेली असते. पद्माने जो महत्त्वाचा पुरावा तिला आणून दिला तो शौर्यने तिला कळताच तिने त्या पुराव्याचे तुकडे करून फेकलेले असतात आणि त्याच तुकड्यांकडे पाहत तिला विचार येतो की पद्माला किती वाईट बोलली ऊर्जा. असं तिने नको बोलायला होतं. आणि आता ऊर्जाला तिचंच मन खात असतं. इतक्यातच पूर्वा घरी येते. तेव्हा ऊर्जा तिच्यापासून आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करते. पूर्वा येऊन ऊर्जाजवळ बसते. तिला विचारते की काही कळलं का गं त्या 5 लाख रुपयांबद्दल? ते कोणी तुझ्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केले होते? तेव्हा ऊर्जा सांगते की हो, कोणीतरी आत्माराम कमळे नावाचा व्यक्ती आहे. तेव्हा पूर्वा एक उसाचा टाकत म्हणते की चला, म्हणजे त्या व्यक्तीकडून आपल्याला कळू शकतं की तुझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा करणारा नक्की कोण होता ते. तेव्हा ऊर्जा सांगते की हो, ते मी शोधून काढेनच. पूर्वा ऊर्जाला विचारते की पण कोणी दिली तुला ही माहिती? आता ऊर्जाला उत्तर द्यायचं नसतं. टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते, पण पूर्वा तिला थांबवते. सांग ना ऊर्जा, कोणी दिली तुला ही माहिती? तेव्हा ऊर्जा मनावर दगड ठेवून सांगते की पद्मा आली होती घरी. पूर्वा विचारते की पण पद्माला माहिती कोणी दिली? आता ऊर्जा तेथून निघून जाणार. पूर्वा पुन्हा तिला थांबवते. सांग ना म्हणू, कोणी दिली तिला माहिती? ऊर्जा सांगून टाकते की शौर्यने. पण तिचा आता इतका संताप होत असतो. पूर्वा जेव्हा ऊर्जाकडे येते ती विचारते की शौर्यने? तेव्हा ऊर्जा रडत सांगते की जाऊ देत का आई, सगळे एकमेकांना मिळालेत. किती खोटं वागावं गं एखाद्याने. पद्माला सगळं माहिती होतं. पहिल्या दिवसापासून माहिती होतं की शौर्य हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. तरीही तिने माझ्यापासून लपवलं. मी ना पद्माच्या घरी शौर्याला पाहिलं होतं अगं. बहुतेक माझ्याचबद्दल काहीतरी प्लॅनिंग करत असतील ती लोक. सगळं माझ्या नजरेसमोर घडत होतं. मी पण किती मूर्ख आहे ना, त्यांच्यावरती विश्वास टाकला अगं. ऊर्जेच्या मनात आता इतकं मोठं गैरसमजाचं वारं पसरलेलं असतं की त्याच्यातून ती भलतेच अर्थ काढत असते. खरंच अगं, मी किती मूर्ख होते की मी यांच्यावरती विश्वास ठेवून राहिले. ऊर्जा इतकी रडत असते देवापुढे जाऊन. आता पूर्वाला सगळं माहिती असतं. पद्मा आली, ऊर्जासोबत तिचं काय बोलणं झालं, पण पूर्वा तसं दाखवत नाही. मुद्दाम येऊन ती ऊर्जाला विचारते की काय बोलणं झालं तुमच्यात नक्की? तेव्हा ऊर्जा सांगून टाकते की मी चिडले तिच्यावरती. मी तिला विचारलं की तू पण या प्लॅनमध्ये सामील होतीस ना? का वागलात तुम्ही सगळेजण माझ्याशी असं? पूर्वा पुन्हा विचारते की आणखीन काय बोलली? मी तिला विचारलं की शौर्य जर हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा होता, ही गोष्ट तुला पहिल्यापासून माहिती होती, तर ते तू मला आधीच का नाही सांगितलं? पूर्वा शांतपणे पुन्हा विचारते की आणखीन काय बोललीत? आता ऊर्जा बोलणार ती थबकते, कारण ती इतकं वाईट बोलून गेली आहे ना पद्माला की तिला आता स्वतःची लाज वाटते. आता ते पूर्वापासून नजर चोरते, बाजूला निघून जाते. पण पूर्वा तिचा पिच्छा सोडत नाही. ऊर्जाला ती येऊन विचारते की मनू, तू आणखीन काय बोललीस? आता ऊर्जाला कळून चुकतं. ऊर्जा म्हणते की भेटली वाटतं पद्मा बाहेर. झालं वाटतं तुमचं बोलणं. आता ऊर्जा इतकं कचरत बोलत असते कारण तिनेच बोललेल्या शब्दाची तिलाच लाज वाटते. पूर्वासमोर मान खाली घालून ती सांगून टाकते, मी तिला हे विचारलं की तुझ्यासोबत
खरोखरच विनयभंग झालाय की नाही आणि ती तिथेच घळाघळा रडायला लागते. ऊर्जाच्या शब्दांनी पद्माच्या काळजावरती मनावर असा काही घाव घातलेला असतो ना, ती घरी जाऊन खूपच अस्वस्थ असते. पद्माला इतकं वाईट वाटत असतं की तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नसतात आणि तिचं ब्रेन वॉश करायला इतक्यात दिव्या नावाचं हर्षवर्धनचं प्यादं हजरच होतं की. दिव्या जेव्हा पद्माला रडताना बघते ती हाक मारते. पद्मा पटकन उठते, बेडवरच्या आवरावर करते आणि दिव्याला ती बसायला सांगते. दिव्या तिला सांगते की अगं तू बस आधी आणि तू का रडतेस? पद्मा तू ना नोकरी सोडून खूप मोठे चूक केली आहेस हा. अगं या कोर्ट कचेऱ्या गरिबांसाठी नसतातच अगं. काय मिळालं सांग ना मला तुला हे सगळं करून? त्या मुलांना बेल मिळाली आणि तुला पुढची तारीख. आता दिव्या इतकी पाताळ यंत्रेबाई आहे ना की ती पद्माचं असं काही खच्चीकरण करायला लागते. पद्मा तुला काय वाटतं की खरंच तुला न्याय मिळू शकतो? विक्रांतला अटक होऊ शकते आणि पुढच्या तारखेला तरी नक्की काय घडणार आहे ग? तेव्हा ती ताडकन उठून सांगते की माझा ऊर्जाताईवरती पूर्ण विश्वास आहे. दिव्या पद्माला म्हणते की तुला खरंच असं वाटतं की तू ही केस जिंकू शकतेस? अगं ती बहीण आहे माझी. अगं तू तिच्यावरती विश्वास का टाकतेस? खरं तर विश्वास टाकून चूक करतेस. तेव्हा पद्मा धक्क्याने विचारते की म्हणजे असं का करताय तुम्ही, का म्हणताय तुम्ही? त्यावर दिव्या म्हणते की जाऊ देत, मला तरी काय करायचं आहे, कारण तुझा तर तिच्यावरतीच विश्वास आहे ना. तू तर अक्षरशः पूजा करते तिची. पण खरं सांगू का, ऊर्जा ही केस मनापासून लढतच नाही आहे अगं. आता याचा अर्थ पद्माला उमगत नाही. ही कारस्थानी दिव्या पद्माच्या मनात आता ऊर्जाबद्दल इतकं विष घालवते ना. पद्माला ती सांगते की अगं पद्मा, ऊर्जा ही केस काही तुझ्यासाठी लढत नाही आहे. खरं तर ती ही केस पब्लिसिटी स्टंट मिळवण्यासाठी लढते. पद्मा विचारते की म्हणजे? तेव्हा दिव्या सांगते की तिला ही केस लढून फक्त प्रसिद्धी मिळवायची आहे. आता पद्मा अशी काही हादरून जाते. पण इतके पद्माला तसं बोलून अपमानित केलं. तिला आता काय वाटत असेल असा विचार करून तिकडे ऊर्जा किती स्वतःला कोसते. ऊर्जाला खूपच पश्चाताप होत असतो. ती खिडकीपाशी येऊन पुन्हा ढसाढसा रडायला लागते. पूर्वा तिथे येते आणि ती ऊर्जाला विचारते की मनू, तुला कळतंय ना की तुझी काय चूक झाली आहे ते? तेव्हा ऊर्जा फिरून सांगते की हो गं आई, मला तिला थांबवायचं होतं, बोलायचं होतं तिच्याशी, पण ती तोपर्यंत निघून गेली अगं. पण ऊर्जाला तिच्या चुकीची जाणीव असते हा. पूर्वा ऊर्जाची समजूत घालते की हे बघ मनू, मला कळतोय तुला होणारा त्रास, तुझा त्रागा, तुझी मनस्थिती किती वाईट आहे ते. जे तुझ्यासोबत झालं बाळा ते कोणासोबत होऊच नाही दुसऱ्यासोबत. पण तू पद्माला किती दिवस झालं ओळखतेस आणि तरीही तू. तेव्हा ऊर्जा स्वतःला दोषी देत सांगते की आई, मी बघितले पद्माला किती त्रास झाला ते. तिच्या अंगावरच्या जखमा, तिची मेडिकल टेस्टसुद्धा मी स्वतःच केली. त्यावर पूर्वा विचारते की आणि तरीही तू असं बोलून तिला दुखवलंत? हे बघ ऊर्जा, तू त्या गरीब मुलीबद्दल असं बोलायला नको होतंस अगं. तेव्हा ऊर्जा म्हणते की आई, मला खरंच खूप वाईट वाटतंय गं. तेव्हा पूर्वा विचार करते की मनू, मला सांग की कशावरून त्या लोकांनी तिच्यावरती दबाव आणला नसेल? ती पण आपल्यासारखी एक गरीब मुलगी आहे गं. कशावरून त्या लोकांनी तिला तिच्या भावाच्या जीवाची धमकी दिली नसेल? श्रीमंत लोक कुणाचीच नसतात अगं मनू. तुझ्या माझ्या गरिबासारख्या माणसाकडे फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे चारित्र्य, त्याचं शील. करोडो रुपये जरी दिले ना तरी ते चारित्र्य परत मिळवता येत नाही अगं. मला सांग की कुठलीही गरीब मुलगी पैशांसाठी स्वतःच्या चारित्र्याचा घाण ठेवेल का? त्या पद्मावरती तिच्या लहान भावाची जबाबदारी आहे ऊर्जा. ती मुलगी तुझ्याकडून इतकी आस लावून बसली आहे आणि तू तिच्याबद्दल असं बोलणं किती चुकीचं आहे ना ऊर्जा. तुझ्या असं बोलण्याने किती मनस्थिती ढासळली असेल तिची. तिकडे दिव्या जे काही सांगते त्याच्यावरती पद्माचा विश्वासच बसत नाही. दिव्या तरी पद्माचे कान भरत असते. अगं ऊर्जा माझी बहीण आहे, ती हे सगळं प्रसिद्धी मिळवण्यासाठी, फेमस होण्यासाठी करते.
मी तिला लहानपणापासून ओळखते ना. तरीही पद्मा तिच्यावरती विश्वास टाकतच नाही. ती सांगते की नाही ताई, असं काहीच नाही आहे. उलट ऊर्जाताईला त्या पैशांबद्दल काहीच माहिती नव्हतं. दिव्या तिच्यावरती खेकसते की खूपच विश्वास जिंकलाय ना गं तिने तुझा. आता मला सांग की जर तिने या कॅश व्यतिरिक्त अजून जर दुसरे पैसे त्यांच्याकडून घेतले असतील तर तुला काय माहिती गं? आणि जर ते पैसे तिच्या अकाउंटमध्ये होते आणि तिने ते घेतलेच नाहीत असं जर सगळ्याला सांगत फिरतीये, तर ते पैसे तिने काढून पोलिसांच्या ताब्यात का नाही दिले? आता ही दिव्या पद्माला घाबरवते. जर तिने आता तिला हवा तितका पैसा मिळवून तुझी केस सोडून दिली तर, किंवा तुझीच केस वरवर लढायची फक्त ठरवली तर तुझं काय होईल ग पद्मा? तुझी नोकरी तर गेलीच आहे पद्मा. नावाची पद्मा मी होईल तेही वेगळंच. आता तिथे पद्माला इतकी भीती वाटत असते. इकडे ऊर्जा खूप मोठं गिल्टमध्ये असते. स्वतःला दुष्ण देते, कोसते, स्वतःला इतका त्रास करून घेत असते. पूर्वाला ती आपलं मन मोकळं करते की आई मी काय करू, मला कळतच नाही आहे कोणावरती विश्वास ठेवायचा. असं वाटतं की एकाच वेळी माझ्या डोक्यात असे बॉम्बस्फोट होत आहेत ना, मला खरंच काही कळत नाही आहे. आणि पूर्वाच्या कुशीत शिरून ती पुन्हा रडायला लागते. पूर्वा तिला समजावते की तुला खूप शांत व्हायची गरज आहे बाळा. पूर्वा ऊर्जाला एक लाख मोलाचा सल्ला देते. ही केस जर तुला जिंकायची असेल ना बाळा, तर तुझा पद्मावर आणि पद्माचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास असायला हवाय. तुझ्यामुळे खूप दुखावले गेली आहे ती. ऊर्जाही मान्य करते की हो आई, खूप दुखावलंय मी तिला. पूर्वा तिला सांगते की जाऊन पद्माशी भेट, बोल. कारण ती इथून जेव्हा बाहेर पडली ना, तेव्हा मला भेटली अगं. तुझं बोलणं खूप मनाला लागलंय तिच्या. ऊर्जा विचारते की आई मी खरंच जाऊन बोलू तिच्याशी? तेव्हा पूर्वा तिचे अश्रू पुसत सांगते की हो बाळा, जाऊन तुझं बोलणं महत्त्वाचं आहे. आता ऊर्जा थोडीशी खुश होते कारण तिच्या मनात जे काही वादळ पसरलं होतं ना, ते आता कुठं पूर्वामुळे शांत झालेलं असतं. आणि ती उत्साहाने सांगते की ठीक आहे आई, मी बोलते पद्माशी. आणि नंतर तिच्या लक्षात येतं की तिला हुडबुट्याची सुद्धा भेटायचं आहे. पूर्वाला ती सांगते की मी आधी जाऊन इन्स्पेक्टर हुडबुट्याची भेटते आणि नंतर मी पद्माला जाऊन बोलते. इकडे दिव्याच्या बोलण्याने पद्मा अजूनही शॉकमध्येच असते. आता दिव्या तिच्यासाठी एक ऑफर घेऊन आली. ती ऑफर काय आहे बघा प्रेक्षकांनो. पद्माला ती डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करते की हे बघ पद्मा, तुझ्या भावाचं पूर्ण शिक्षण होईल, तुला आयुष्यभर पुरेल इतका पैसा मी तुला देईन. ते पैसे गुपचूप घे आणि गावी निघून जा. मुंबईचं तोंडसुद्धा पुन्हा बघू नकोस. पद्माला हे अत्यंत चुकीचं वाटतं. पद्मा स्पष्ट नकार देते की नाही 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 नाही, मला पैसे नको आहेत. तेव्हा दिव्या तिला विचारते की अगं पद्मा, तुला कळतंय का, हे पैसे न घेऊन तू खूप मोठी चूक करते. असे किती लोक तुझ्यावरती विश्वास ठेवतील का? मोठमोठ्या लोकांच्या मोठमोठ्या केसेसमध्ये सुद्धा जर बाईच्या बाजूने पुरावा नाही मिळाला ना, तर गुन्हेगार सुटतो पद्मा. मग तू तर कोण आहेस? मला सांग की किती लोकांचा तुझ्यावर विश्वास आहे की खरंच तुझा विनयभंग झाला होता? पद्मा पुन्हा शॉक होते. कारण इथे तिच्या बाजूने केस लढणारी ऊर्जा तिच्याबद्दल अविश्वास दाखवते, तर मग बाकीच्यांचं काय घेऊन बसलात? दिव्या खरं तर पद्माचं खच्चीकरण करते आणि तिला केस मागे घेण्यासाठी प्रवृत्त करत असते. हे बघ पद्मा, तुलाही माहिती आहे की ही केस तू जिंकू शकत नाही. बाबांना तू ओळखतेस ना की बाबा आजपर्यंत एकही केस हरलेले नाही आहेत. जर कोर्टात तुला विचारलं की खरंच तुझा विनयभंग झाला होता, ही गोष्ट सिद्ध कर, तर काय करणार आहेस? तेव्हा पद्माला ऊर्जाचे ते शब्द आठवतात. कारण ऊर्जानेच तिच्यावरती अविश्वास दाखवलाय. आता मात्र पद्माला पुढे सगळं काही अंधुकसंच दिसायला लागतं. म्हणजे पुढे काही मार्गच नाही आहे असं वाटतं. आणि मग ती मागे फिरायचा निर्णय घेते. पण त्याआधी दिव्या तिचं ब्रेन वॉश करतेच. हे बघ पद्मा, म्हणूनच म्हणते तू नाही सिद्ध करू शकणार अगं. त्यामुळे गुपचूप पैसे घे आणि गावी निघून जा. दिव्या पद्माला विचारते की तुला नक्की किती पैसे हवेत? 50,000, 1 लाख, 2 लाख? हे बघ, तुला हवे तितके पैसे देईन मी.
तू तुझ्या भावाला गावी घेऊन जा आणि त्याला तिथल्याच शाळेत घाल. त्याचं शिक्षण पूर्ण कर. अगं तुझ्यावरती तुझ्या भावाची जबाबदारी आहे. ते पैसे घे, निघून जा आणि परत मुंबईकडे फिरकूही नकोस. पद्मा, तुला पटतंय का मी काय म्हणते ते? आणि नेमकी पद्माची अक्कलही इथेच घाण पडते. दिव्याच्या बोलण्यात अडकत ती सांगते की हो, मला पटतंय तुम्ही काय म्हणताय ते. दिव्या इतकी खुश होते कारण तिला वाटत असतं की तिचा प्लॅन फते झाला. पद्मा दिव्याला सांगते की खरं तर मी हेच केलं पाहिजे. पद्माने तिच्या बोलण्यात अडकून खूप मोठा चुकीचा निर्णय घेतलेला असतो. दिव्या इतकी खुश होते. ती म्हणते की ग्रेट, मी बाबांशी आजच बोलते आणि तुला हवे तितके पैसे आणून देते. पण पद्मा, तू कुठे जातेयस ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. तुला तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमचीच. पद्मा फक्त नंदीबाईला सारखे मान डोलावून मोकळी होते आणि दिव्याला मनातल्या मनात इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटतात ना. स्वतःचं कौतुक ती स्वतःच करते की वाव दिव्या, ग्रेट, तू किती मोठं काम केलंयस. वा दिव्या, पाठ थपटून घेत स्वतःची आणि ती तशीच हसत निघून जाते. तरीही पद्मा अजूनही द्विधा मनस्थितीतच आहे. म्हणजे एकीकडे ऊर्जावर विश्वास ठेवावा की नाही आणि दुसरीकडे या दिव्याची ऑफर स्वीकारावी की नाही. त्यानंतर रात्रीच्या वेळी आता ऊर्जा पद्माला भेटायला निघालेलीच असते. अचानकच शौर्य चाळीत येतो. शौर्याला बघता क्षणी ऊर्जा खूप चिडते. शौर्यावरती ती खेकसते की तू पद्माला का पाठवलंत माझ्याकडे. शौर्य जीव तोडून सांगतो की अगं मी काय करणार होतो, तू माझं काही ऐकूनच घेत नव्हती. हे बघ, मला जी माहिती मिळाली आहे त्यावरून त्या माणसाला शोधणं जास्त महत्त्वाचं आहे ऊर्जा. एकदा का तू त्या माणसाला शोधलत ना की सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. पण ऊर्जा चिडते. हे बघ, मी कुठेही जाणार नाही आहे. शौर्य पुन्हा तळमळीने सांगतो की ऊर्जा ऐक माझं, प्लीज असं करू नकोस अगं. अगं ती सगळी माहिती मी माझ्या डॅडच्या ऑफिसमधून शोधली आहे. ऊर्जा म्हणते की वाह वाह शौर्य, छान करता तुम्ही नाटक. म्हणजे आधी एखाद्याला खड्ड्यात टाकायचं आणि नंतर हात द्यायचा. तुमच्या या घाणेरड्या प्लॅनमध्ये त्या गरीब बिचारा पद्माला तरी वेटीस धरू नका. ऊर्जा इतकी चिडलेली असते की तिला शौर्याचं काहीच ऐकून घ्यायचं नसतं. शौर्य जेव्हा तिचा हात पकडतो ती पुन्हा त्याला ढकलते. हात लावायचा नाही मला शौर्य. खरं तर ऊर्जा आता शौर्यवरतीच गंभीर आरोप लावते. हा सगळा तुझा प्लॅन आहे ना. शौर्य समजावायला जातो तेव्हा ती त्याच्यावरतीच पचकते. नाही म्हणजे तू तुझ्या डॅडच्या विरोधात जाऊन माझ्यासारख्या परक्या मुलीसाठी का इतकी पळापळ करशील. का तुम्हाला तुझ्या डॅडच्या विरोधात माहिती पुरवशील. तेव्हा शौर्य समजावतो की तू परकी नाही आहेस, तू माझी आहेस ऊर्जा. तेव्हा ऊर्जा बोटाच्या इशाऱ्याने त्याला सांगते की शौर्य, माझ्यापासून दूर राहायचा नाही आहे माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास. आणि तू ज्या माणसाला शोधायला सांगतोयस ना शौर्य, कोण आहे तो आत्माराम गमरे, काय माझा संबंध आहे. त्यापेक्षा तूच सांगून टाक ना शौर्य की तो असतो कुठे नेमका. मी कशाला शोधाशोध करून. मला कळतंय शौर्य, त्या माणसाची शोधाशोध करायला जाणार मी आणि परत कुठल्या तरी तुमच्या ट्रॅपमध्ये फसणार. मला ते सगळं नको आहे. ऊर्जा चिडून निघून जाणार. शौर्य पुन्हा तिला आडवा जातो. ऊर्जा त्याला पुन्हा ताकीद देते की माझ्या मागे मागे यायचं नाही हा शौर्य. आणि जर पुन्हा तू या चाळीच्या आजूबाजूला जरी फिरकलास ना, माझ्या इतकं वाईट कोण नसेल. ऊर्जा तशीच शौर्याकडे पाठ फिरवून निघून जाते. शौर्य मोठ्याने किंचाळतो की ऊर्जा यार ऐक ना प्लीज. पण तो आवाज तिच्या कानांपर्यंत पोहोचतच नाही. आणि भाग इथेच संपतोय प्रेक्षकांनो. पुढील भागात मोठा ट्विस्ट आलाय. ऊर्जा पद्माची भेट घेते खरी, तिला खूप जीव तोडून समजावते. पण पद्मा तिला सांगते की आता तिला काय करायचं आहे ते तिचं ती करेल. त्यात दिव्या हर्षवर्धनला जाऊन आनंदाची बातमी देते की पद्मा केस मागे घ्यायला तयार झाली आणि चक्क हा दिव्याने चमत्कार घडवलाय. ऐकून आता हा हर्षवर्धन सुद्धा अहवाल दिला होतो. शौर्य रूममध्ये बसून एकटंच रडत असतो. स्वतःशी बडबडत असतो की ऊर्जा, मला तुला नाही कमवायचं आहे. आणि तिकडे ऊर्जा ठरवते की तिला शौर्याचं तोंडही बघायचं नाही आहे. उलट शौर्याला ती तिच्या मनातून आणि आठवणीतून सुद्धा काढून टाकेल. पण आता या दिव्याने जे आग लावली आहे ती कशी शांत होणार आहे. ऊर्जा
पद्माला कशी समजावेल आणि ऊर्जा ज्या ट्रॅपमध्ये अडकली आहे ना, तिथून शौर्य तिला कसा निर्दोष काढेल पाहणं तितकंच मनोरंजन.